काल दिनांक 18 रोजी आमच्या मालमत्ता गुन्हेविरोधी पथक गुन्हे शाखा येथील अंमलदार बनकर आणि आता यांना गोपनीय बातमी मिळाली होती की देवरोड तळेगाव दाभाडेच्या हद्दीमधील एक सराईत गुन्हेगार हा बर्मन गाडीसह फिरत आहे आणि लपतछपत फिरत आहे। त्यावरून थोडा संशय आल्याने मग आम्ही आमच्या टीमला तात्काळ त्या ठिकाणी पाठवलं। आमच्या टीमने त्या अभिषेक तिकया रेड्डी नावाचा जो सराईत गुन्हेगार आहे ताब्यात घेतलं। त्यावेळी त्यासोबत बर्मन गाडी होती। मग त्याची झडती घेतली असता त्या गाडीमध्ये आम्हाला एक देशी बनावटीचे पिस्तल व 7 राऊंड मिळून आले। त्यावर आम्ही भारतीय हत्यार कायदा कलम 325 प्रमाणे अभिषेक रेड्डीवर तळेगाव दाभाडे या ठिकाणी गुन्हा दाखल केला आहे आणि त्यावर अधिक तपास करीत आहोत। रात्रीच गुन्हा दाखल झाला आहे, त्यावर अधिक तपास आता करत आहोत। आम्ही आता पोलीस कस्टडी रिमांड घेऊन त्यावर अधिक तपास करीत आहोत। साबिर शेखची काय भूमिका? आम्हाला माहिती दिलेली की हे जे वेपन आहे हे कोणाकडून आणलेलं, तर त्यांनी सांगितलं की त्याचा मित्र साबिर शेख याच्याकडून घेतलेला। तर साबिर शेख बाबत आम्ही अधिक तपास करीत आहोत। कोण साबिर शेख काय याच्याबद्दल अधिक तपास करीत आहोत आम्ही। अटक करण्यात आलेला जो आरोपी आहे हा नेमका कोणत्या भागात राहणारा आहे? हा देवरोड विकासनगर या भागात राहत होतो आणि याच्या विरोधात यापूर्वी गुन्हे काही दाखल आहेत का? याच्यापूर्वी याच्यावर गुन्हे दाखल आहेत आणि त्या गुन्ह्यांचे कोणकोणते गुन्हे कसले गुन्हे यामध्ये अधिक तपास आम्ही करत आहोत।